तर हे पहा, हे तुम्ही ओळखता का? तर मैत्रिणींनो, ही आहे गावच्या मातीतली कोण. तुम्ही ओळखलं असेल तर काही मैत्रिणींना माहिती असेल की हिला कोण म्हणतात, तर काहींना माहितीही नसेल की हे काय आहे. तर ही पहा, हिला कोण म्हणतात आणि तुम्ही पाहू शकता ह्याला अशा प्रकारे कोंब आलेला आहे आणि ह्याला ही मुळं केवढी तयार झालेली आहेत. म्हणजे आता ह्याला लावण्याचा सीझन सुरू झालेला आहे. तर पावसाळ्याच्या जूनमध्ये ही लावली जाते आणि अगदी 3 ते 4 महिन्यामध्ये ही तयार होते. आणि तुम्ही पाहू शकता ही किती मोठी आहे. तर आपण बाजारात जी बघतो तर ती अगदी बटाटा एवढी असते. म्हणजे हे पहा, अगदी हा छोटा भाग आहे ना, तर त्या एवढीच ही असते. पण तुम्ही पाहू ह्या कोणीला ती खूप आतमध्ये म्हणजे जमिनीमध्ये वरली जाते असं म्हणतात. म्हणजे ती खूप खोलवर जाते आणि मोठी होते. म्हणजे अगदी तुम्ही ही आता अशी असेल किंवा अगदी छोटासा कांद असेल, म्हणजे जसा आपला आळूचा कांद असतो तर त्या कांद एवढा असेल तर तो अशा प्रकारे ही मोठी होते आणि ती वरली जाते. म्हणजे अगदी ती जर खूप महिने अशी ठेवली, जमिनीमध्ये राहिली किंवा काढली नाही तर ती खूप म्हणजे अगदी 20 ते 30 किलो पर्यंत मोठी होते. आणि ही मी माझ्या मम्मीकडे पाहिलेली आहे. आम्ही सर्वजण म्हणजे आवडीनेही खातो, कारण ही उपवासाला सुद्धा खाल्ली जाते. आणि ही अशी कंदमुळं जी गावी खाण्याची किंवा त्याची जी चव आहे. आता इथे या साईडला हे कट केलेलं आहे ना, तर इथे अगदी वर्षभर जेव्हा वापरतो तर इथे हा जो कट केलेला भाग आहे ना, तर त्या कट केलेल्या भागावर राख लावली जाते. म्हणजे ती खराब होत नाही. राख लावल्यामुळं ती खराब होत नाही. हे पहा, अशा प्रकारे आता पावसाळा सुरू झाल्यामुळं हे पहा, त्याला तसं थोडं फंगस आल्यासारखं झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता एवढी जर आपल्याला ही वापरायची नसेल तर आपल्याला ही कट करून ठेवल्यावर राखेने त्याचं जे फंगस किंवा ती खराब होण्याची प्रक्रिया आहे तर ती थांबली जाते. हे पहा, आणि गावाकडे तर राख असते. म्हणजे वेगळं काही जरी तुम्ही ही कोणच नाही, पण आपण जो सुरण आणतो तर सुरण सुद्धा गावी अशा प्रकारे ठेवला जातो. कारण गावी बहुतांश ठिकाणी सुरण हा लावलेला असतो आणि तो जमिनीतून काढताना खूप मोठे सुरण असतात. तर ते अशा प्रकारे वर्षभर ठेवतात आणि अशा प्रकारे वापरले जातात. तर अशाच प्रकारे ही सुद्धा ठेवली जाते. तर हे पहा, आणि आता हिला हे जे कोंब आलेले आहेत तर ही लावण्यासाठी तयार झालेली आहे. हे पहा, तर आता हे पहा, हे अशा प्रकारे याला कोंब आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याचं बी हे ठेवलेलं जातं. तर ही 12 ते 15 फीट पर्यंत अशी ही वाढलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे पहा, तर याला कोंब किती मोठे आलेले आहेत. तर हे छोटे कोंब असतात ते उंदीर खातात म्हणून हे अशा प्रकारे ठेवून दिलेले आहे. आणि या छोट्या याच्यामध्ये तर हे प्रकारे कोंब आलेले आहेत. तर हा जो कंदमुळं आहेत ना, तर तीही अशा प्रकारे ठेवली जातात. तर ह्या काळ्या पिशव्या आहेत, म्हणजे जे आपण भाजीसाठी वगैरे जी नेट मिळते ना, तर त्या नेटमध्ये ठेवलेल्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे ही अशी. तर हे पहा, किती छान असे याला कोंब आलेले आहेत. आणि हे सुद्धा आपण म्हणजे उपवासाला सुद्धा हे खाल्ले जातात. गावची जी ही कंदमुळं आहेत ना, तर त्यांची चव ही एक वेगळीच अशी असते. हे पहा, आणि छान असे झालेले आहेत. तर आता हे पावसाळ्यात लावणार आणि अगदी म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत हे छान असे होतात. म्हणजे तेव्हा हे खायला तयार होतात. आणि हे पहा किती छान आहेत. आणि म्हणजे उपवासाच्या जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये सुद्धा दाखवलेले आहे की करंद्याची उसळ कशी बनवायची. तर हेच ते करंदे असतात. हे अशा प्रकारे ह्याची आपण ती उसळ किंवा याचे आपण वेफर्स बनवू शकतो. आणि हे अत्यंत पौष्टिक असे असतात, बिना केमिकलचे. म्हणजे तुम्ही कसेही खाऊ शकता. ह्याची आपण खिचडी बनवू शकतो, उसळ बनवू शकतो. अशा प्रकारे ह्याचं सर्व पदार्थ होतात. आणि याचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलेले आहेत. असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. आणि या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.